नमस्कार शुभ सकाळ। तर आज गौरी गणपती आहे आणि त्याची तयारी चालू आहे। पुरण वगैरे बनवते आणि एक साईडला आमटीला फोडणी देते। भात आपला बनवून झालेला आहे। तर बघा भात पण करून झाला होता आणि नंतर स्वयंपाक झाल्याच्या नंतर नैवेद्य वगैरे दाखवला। पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक झाला। आमटी, नंतर पुरणपोळी, भात, भजी, कुरडया आणि मस्त असं दूध रवा पण बनवला होता आणि मस्त अशी कलशाच्या आपण गौरी बसवलेले आहेत, त्याची पूजा केली आपण आणि छोटे छोटे अशा राशी पण मांडल्या होत्या आपण धान्यांच्या। भाजी पण जी होती घरामध्ये ती सुद्धा आपण पूजेमध्ये ठेवली होती। नंतर मक्याचा कणीस, कुरडया, केळी वगैरे आणि अशा पद्धतीने आपण पूजा केली छान। आणि गौरीचे आगमन बघा गणेश चतुर्थीच्या 2 दिवसानंतर होत्या आणि गौरी पूजन 2 किंवा 3 दिवस तरी चालतं। ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी आणि अलक्ष्मीची पूजा केली जाते, या दोन्ही बहिणींची पूजा केली जाते आणि गौरी ही नाही का पार्वतीचे रूप मानले जाते। आणि महाराष्ट्रात हा उत्सव नाही का खूप उत्साहात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बरं का। तिथे गौराईंना माहेरपणासाठी म्हणजे आणलं जातं आणि पाहुण्यांसारखं त्यांचा आदर वगैरे केला जातो आणि खूप छान त्यांना गोडधोड असं खायला म्हणजे नैवेद्य वगैरे देतात। तर छान असं प्रकारे गौरी पूजन वगैरे होतं। तर बघा कसे वाटलं तुम्हाला पूजा, साधी होळी आपली, नक्की कमेंट करून सांगा आणि काही चुकलं असेल तर माफी असावी, पण जेवढं मला माहिती तेवढं तरी मी करते। आणि माझ्याकडं गौरी नाही आहेत म्हणजे लक्ष्मी नाही आहेत म्हणून मी कलशाचीच पूजा करते, म्हणजे कलश ठेवूनच गौरीची पूजा करते। आणि या पूजा केल्यामुळं नाही का घरात सुख समृद्धी येते, नंतर कधीही आपल्याला अन्नधान्याची कमी पडत नाही, आनंद वातावरण राहतं असं म्हणजे त्याच्यामुळं करायचं। आणि सगळ्या सणांमागं काही ना काही असतंच चांगला हेतू म्हणतात ना तसं। तर प्रत्येक सण हे साजरे केले पाहिजेत आणि खूप आनंदात साजरे केले पाहिजेत। जे काही मनात दुःख असेल ते सोडून ज्या दिवशी सण आहे त्या दिवशी मस्त फ्रेश डोक्याने चांगल्या पद्धतीने पूजा वगैरे करायलाच पाहिजे असं मला तरी वाटते। अशी छान पद्धतशीर आपली पूजा झालेली आहे। त्याच्यानंतर आरती वगैरे झाली, कहाणी वगैरे वाचली। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, आली गवर आली, सोन पावली आली। गौरीचा वाढदिवस पण साजरा केला, त्याची सुद्धा थोडासा व्हिडिओ मी टाकला आहे शेवटी, तर नक्की पहा तुम्ही। साधा सिंपल आपण सेलिब्रेट केलेला आहे। तर कसा वाटला व्हिडिओ। आणि गौरीचा जन्मदिवस पण तोच आहे, गौरीचा आगमन झाला। ठीक आहे, तिचं पण नाव गौरी ठेवलं मस्त वैष्णवीला पण शिकवत होते ना कशी ओवाळायचं हे का नाही, त्याच्यामुळे तिला पण बोलवलं मी। आणि केक कटिंगच्या नंतर थोडी यांची मस्ती चालली होती तिघांची। इकडे बघ छोटी, छान वाटलं।
दिवस गेला. आता व्हिडिओ वाटला कमेंट करून सांगायचं पूजा आपली कशी वाटली ती सुद्धा सांगायचं. ते काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि चला तर मग बाय बाय. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. आणि पुन्हा आता व्हिडिओ नवीन येतच राहतील. तर जर कोणी नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आणि यांची मस्ती चालू आहे बरं का. चालूच असतं घरामध्ये. चला तर मग बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी स्वतःची. आनंदी राहा, सुखी राहा. चला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.